मी राजनंदिनी महेश कुचेकर, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सय्यद ओरडे. माझा विषय आहे स्वच्छता. मी स्वच्छताविषयी माझे वैयक्तिक मत मांडणार आहे. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन हा सर्वात सुंदर गोष्टीचा सुंदर शिल्पकार असतो. निरोगी मन निरोगी शरीरात वास करत असते. आपले शरीर एक सुंदर देवालय असते आणि या देवालयात मनोरूपी देव वास करत असतो. मन जर सात्विक असेल, सात्विक विचाराने परिपूर्ण असेल, तर आपल्या हातून नवनिर्मितीचे कार्य घडते व या कार्याने आसमंताच्या चार दिशा उजळून येतील. यासाठी निरोगी मन असणे महत्त्वाचे आहे. निरोगी मन निरोगी शरीरातच असते. शरीर निरोगी राहण्यासाठी हा स्वच्छतेचा फार मोठा वाटा आहे. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस. समाज जागृतीचा, समाज परिवर्तनाचा असा पाया ज्ञानेश्वरांनी रचला. नामदेवांनी याच्या भिंती बांधल्या. एकनाथांनी त्यावर घुमट चढवला. त्यावरती कळस तुकोबारायांनी चढविला. अशा या समाज परिवर्तनाच्या कळसावर पताका लावण्याचे कार्य संत गाडगे बाबांनी केले. सुंदर ते ध्यान कीर्तने शोभिले, करी धरिले गाडगे काठी. सुंदर ते ध्यान कीर्तने शोभिले, करी धरिले गाडगे काठी. डोळे शुभ्र केस उडती वाऱ्याने, चिंध्या प्रकाशात चमकते. डोळे शुभ्र केस उडती वाऱ्याने, चिंध्या प्रकाशात चमकते. स्वतः निरक्षर असणाऱ्या या महामानवाने आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व समजवले. स्वतःचे आयुष्य यासाठी समर्पित केले. आपल्या अभूतपूर्व कर्तृत्वाने स्वच्छतेचा वसा भारतात ज्ञात करून दिला. जीवनात स्वच्छता श्रेष्ठ आहे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबांनी आपल्या स्वतःच्या आचरणातून पटवून दिले. त्यांच्या उद्देशातूनच हा स्वच्छतेचा मंत्र मिळाला. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. समृद्धीने व विविधतेने नटलेल्या या भारताचा मला अभिमान आहे. ही प्रतिज्ञा म्हणताना आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असल्याबरोबर देशासाठी स्वतःला करावयाची कर्तृत्वाविषयी जागरूकता असणं गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर घर स्वच्छताही महत्त्वाची आहे. आपण ज्या घरात राहतो ते स्वच्छ करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. घर स्वच्छ करण्यासाठी नियमित घरातील कचरा काढावा, सर्व वस्तू जागेवर ठेवाव्यात इत्यादी बाबी. वडील स्वतः स्वच्छतेच्या बाबीतील काटेकोर असतात. बाथरूम, बेसिन, परिसर, शेजारील जागा, रस्ता याची स्वच्छता ते स्वतः करतात. मला याचा अभिमान वाटतो. त्यांना जे वाटते तेच मलाही वाटते. स्वच्छतेमुळे रोगराई बंद पडते. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केला. यात आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. स्वच्छताविषयी सकारात्मक बाजू. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आपण स्वच्छता फक्त आपल्या मनाचीच नाही तर आपल्या घराची, शाळेची, सभोवतालच्या परिसराची आणि महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या शरीराची स्वच्छता हवी. स्वच्छतेचा घेऊन ध्यास, मनात फुलवली फुलांची आस, परसदारी फुलांची सुंदर बाग. हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी स्वच्छतेचा मूलमंत्र आळवायचा आहे. माझं गाव स्वच्छ होईल तर माझा देश स्वच्छ होईल ही भावना मनात रुजवायची आहे. आपला देश खेड्याचा, गावाचा आहे. जोपर्यंत खेडे स्वच्छ व सुंदर व निर्मळ होणार नाही तोपर्यंत आपला भारत स्वच्छ व सुंदर बनू शकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करते की माझ्या घराच्या, सभोवतालच्या परिसराच्या, शाळेतील सार्वजनिक योग्य ठिकाण जाईल. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अस्वच्छता निर्माण होणार नाही याची मी काळजी घेईन. माझ्या देशातील प्रत्येक परिसर माझाच आहे आणि या परिसरात मला अस्वच्छता पसरू द्यावयाची नाही. स्वच्छताविषयी नकारात्मक बाजू. विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे, असंख्य बाबीमुळे कचऱ्याचे प्रमाण, अस्वच्छतेचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे अशा गलिच्छ वातावरणात राहण्यामुळे आपली शारीरिक क्षमता कमी होतेच पण मानसिक आजार देखील होऊ शकतात. आपण जर स्वच्छता नाही केली तर आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. आपण जर विचार केला तर आपल्या खाण्यापिण्यासाठी जेवढा खर्च होतो तेवढा जास्त खर्च रोगराईसाठी होतो. आपण जेव्हा खरकटे पाणी गटारीमध्ये फेकतो तेव्हा त्या पाण्यात अळ्या, डास निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला डेंग्यू, मलेरिया हे असले वेगवेगळे आजार होऊ शकतात.
माणसे रस्त्यावरून येताना जाताना थुंकतात. त्यावरून माणसे येतात जातात, पण कोणी म्हणत नाही की बाबा